वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद मना जय 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 अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद मना जय जय श्री चैतन्य जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय जय श्री चैतन्य जय नित्यानंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद जय अद्वैत चंद्र जय गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद 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 श्रील प्रभुपाद की सर्वांनी दोन्ही हात जोडा म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण तर पाणीहाटी दहीचिडा फेस्टिवल किंवा त्यालाच पाणीहाटी दहीचिडा महोत्सव किंवा दंड पाणीहाटी दंड महोत्सव असं पण म्हणतात पाणीहाटी दंड महोत्सव तर जसं भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गोपसखांच्या समवेत गोपाळकाला जसा केला तसं श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जेव्हा अंतर्धान झाले त्यानंतर नित्यानंद प्रभूंना प्रचार करायला सांगितलं होतं चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या आज्ञेचं पालन करून नित्यानंद प्रभू प्रचार करत होते आणि नित्यानंद प्रभू त्यांच्या जे सखा आहेत जे कृष्णलीलेमधले 12 जे गोप आहेत नित्यानंद प्रभूंच्या सोबतचे त्यांच्यासोबत नित्यानंद प्रभू कलकत्त्याच्या जवळ हे पाणीहाटी नावाचं गाव आहे पाणीहाटी 10-15 किलोमीटर वरती आहे आणि त्या ठिकाणी नित्यानंद प्रभू गेले आणि नित्यानंद प्रभू इतके कीर्तन रसामध्ये नदिया गोद्रुमे नित्यानंद महाजन पति अच्छे नाम हट्ट जीवेर कारण श्रद्धावान जन है श्रद्धावान जन
नदिया गोद्रुमे नित्यानंद महाजन. तर हे नित्यानंद प्रभू म्हणजे बलराम इतके कृपाळू अवतार आहेत या कलियुगामध्ये, ते कधीही रागाला जात नाहीत. अखरोध परमानंद नित्यानंद राय. तर अक्रोध, कधीही कोणावरती क्रोध करत नाहीत. जगाई मधाईची कथा आपण ऐकलेलीच आहे यापूर्वी. तर ते नित्यानंद प्रभू पाणीहाटीमध्ये असताना त्या ठिकाणी एकदा इतकं संकीर्तन करायला लागले, इतकं संकीर्तन मोठं आणि इतकं उच्च संकीर्तन, उच्च स्वरामध्ये किंवा काय म्हणू शकतो त्याला आपण, नित्यानंद प्रभू साक्षात बलरामजी आहेत आणि ते संकीर्तन करत असतील तर ते संकीर्तन आउट ऑफ दिस युनिवर्स. सकाळी गुरु महाराज म्हणत होते की या जगातलं ते नव्हतंच, कारण इतक्या उच्च स्वरामध्ये आणि इतक्या शुद्ध ह्याच्यामध्ये, कारण सगळेच इतके भावावस्थेमध्ये संकीर्तन करत होते. नित्यानंद प्रभू बसून संकीर्तन करत होते आणि काही जण झाडाचं जे पानं असतात, पानं झाडाच्या प्रत्येक फांदीवरती जाऊन संकीर्तन करत होते हरे कृष्ण महामंत्राचं उड्या मारत. आणि मग एका झाडावरून परत दुसऱ्या झाडावरती उड्या मारायचे, तिथं हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन, परत त्या झाडावरून तिसऱ्या झाडावरती उड्या मारायचे, असं संकीर्तन चालू होतं. कधी मध्येच त्या झाडावरून उडी मारताना खाली मध्येच हरी बोल म्हणून खाली उडी मारायची. तर असं हे संकीर्तन इतकं, या एकतर संकीर्तन इथलं नाहीच आहे. गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. संकीर्तन कुठून आले? वैकुंठातून किंवा गोलोकातून आलेलं आहे. आणि ते संकीर्तन इथं नित्यानंद प्रभू साक्षात बलराम आहेत आणि त्यांच्या सवंगड्यांच्या सोबत करत होते. आणि ते संकीर्तन इतकं संकीर्तन झालं त्या पाणीहाटीमध्ये. आणि त्या ठिकाणी मग त्या पाणीहाटीमध्ये एक भक्त राहत होते, भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचे भक्त. आणि तर त्यांचं नाव होतं राघव पंडित. काय नाव होतं? राघव पंडित. तर ते राघव पंडित विशेष करून श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंना विशेष व्यंजन बनवायचे खाण्यासाठी. म्हणजे वर्षभरासाठी जेवढं काही लोणचे चटण्या हे पण बनवायचे चैतन्य महाप्रभूंसाठी. चैतन्य महाप्रभू एक संन्यासी आहेत, तर त्यांच्यासाठी बनवून, त्यांची राघव पंडितांची एक बहीण होती, तिचं नाव होतं दमयंती. काय नाव होतं? दमयंती. तर ती दमयंती आणि ते दोघंजण बनवायचे आणि मग छोट्या पिशव्या असतात, आपण कसं पॅकिंग करून नेऊन देतो पार्सल, तसं मग ते पिशवीमध्ये भरायचे आणि मग पाणीहाटीपासून जगन्नाथपुरीला जायचे. चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीत राहायचे. मग कलकत्त्यावरून जगन्नाथपुरीला जायचे आणि देऊन यायचे चैतन्य महाप्रभूंना. कधी कधी गेल्यानंतर स्वतःच्या हाताने त्यांना वाढायचे स्वतःहून. आणि मग त्यावेळेस मग त्या पिशवीमध्ये, त्याला म्हणायचं राघवेर झोला. झोला म्हणजे पिशवी, बंगाली शब्द आहे. झोळी म्हणतो मराठीत आपण त्याला, राघवेर झोली पण म्हणतात. हा, तर त्या पिशवीमध्ये द्यायचे म्हणून त्याला राघवेर झोली असं नावच पडलेलं आहे. तर मग चैतन्य महाप्रभू फार प्रसन्न व्हायचे. आणि विशेष करून श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू 4 ठिकाणी नित्यवास करतात असं सांगितलेलं आहे. एक तर ह्या राघव पंडितांच्या घरी, दुसरं आहे शची मातेच्या घरी चैतन्य महाप्रभू, कारण शची माता चैतन्य महाप्रभूंची आई आहे. त्यानंतर श्रीवास अंगणामध्ये चैतन्य महाप्रभू नित्य कीर्तन करतात श्रीवास पंडितांच्या घरी. आणि आणखी एक ठिकाण आहे यांच्या घरी, आय थिंक अद्वैताच्या शांतीपूर या ठिकाणी पण चैतन्य महाप्रभू नित्यवास करतात. तर हे 4 ठिकाणं, तर या 4 ठिकाणी चैतन्य महाप्रभू नित्यवास, तर या राघव पंडितांच्या तिथे. आणि मग त्याच ठिकाणी हे संकीर्तन वगैरे चाललेलं असताना चैतन्य महाप्रभूचे दुसरे एक अनन्य भक्त होते. त्यांचं नाव होतं षडगोस्वामींपैकी 6 गोस्वामीपैकी एक चैतन्य महाप्रभूचे भक्त आहेत. त्यांचं नाव आहे रघुनाथ दास गोस्वामी. काय नाव आहे? रघुनाथ दास गोस्वामी. तर ते रघुनाथ दास गोस्वामींना माहिती झालं की असं पाणीहाटीमध्ये नित्यानंद महाप्रभू आलेले आहेत आणि संकीर्तन करत आहेत. तर त्या नित्यानंद महाप्रभूंचं दर्शन घेण्यासाठी रघुनाथ दास गोस्वामी त्या ठिकाणी येतात. नित्यानंद महाप्रभू त्या ठिकाणी बसलेले होते, सगळे संकीर्तन, हरिनाम संकीर्तन चालू आहे. आणि लांबूनच त्या रघुनाथ दास गोस्वामींनी नित्यानंद महाप्रभूंना प्रणाम केला. आणि मग कोणीतरी येऊन नित्यानंद महाप्रभूंना सांगितलं की रघुनाथ आलेला आहे किंवा रघुनाथ दास गोस्वामी आलेले आहेत आणि ते प्रणाम करतायत तुम्हाला. आणि मग त्यावेळेस नित्यानंद महाप्रभू उठतात आणि म्हणतात, चोर आहे म्हणे तो, चोर. त्यांनी काय केलंय की चैतन्य महाप्रभूंचं धन चोरलेलं आहे. आता चोर कसे काय? चैतन्य महाप्रभूंचं धन काय आहे?
हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे त्यांनी चोरलेलं आहे म्हणे. माझा अधिकार आहे त्याच्यावर, त्यांनी चोरलेलं आहे. माझं धन त्यांनी चोरलेलं आहे, तर मी त्याला दंड देणार म्हणे. त्याला जवळ बोलवा. मग जवळ बोलवतात. जवळ येऊन परत प्रणाम करतात रघुनाथ दास गोस्वामी. आणि नित्यानंद महाप्रभू त्यांना त्यांच्या डोक्यावरती पाय ठेवतात, किंवा लाथ मारली असंही म्हणतात. तर नित्यानंद प्रभूंची लाथ म्हणजे आशीर्वाद आहे. कारण नित्यानंद प्रभू बलराम आहेत. बलरामांनी भगवंताचा स्पर्श होणं, मग ते लाथ जरी मारलेली असो किंवा भगवंताने असं प्रेमाने केलेला स्पर्श असो. आपल्यासारख्या एखाद्याने कोणाला लाथ मारली तर लोक आपल्याला मारून टाकतात. तर हा फरक आहे भगवंताच्या मध्ये आणि आपल्यामध्ये. तर नित्यानंद महाप्रभूंनी त्यांना चरणाला स्पर्श केला आणि त्यांना म्हणले, तुला मी दंड देणार आहे, कारण तू काय केलंय, माझं धन चोरलेलं आहेस. तर हे चैतन्य महाप्रभूंचं जे प्रेम धन आहे, हरिनाम धन आहे, ते चोरलेलं आहेस म्हणे तू. तर मी तुला असा दंड देतो की इथं जेवढे जेवढे सगळे भक्त आहेत त्या सगळ्यांना तू दही चिडा बनवून खाऊ घातला पाहिजे. दही चिडा, दूध चिडा, दही चिडा, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडा म्हणू शकतो त्याला आपण मराठीमध्ये, किंवा पोहे, दही भात जसं आपल्याकडे करतात तसं ते पोहे. तिकडचे पोहे वेगळे असतात, आपल्या इकडचे वेगळे आहेत थोडेसे. तर रघुनाथ दास गोस्वामींनी स्वीकार केला. नित्यानंद महाप्रभूंना म्हणाले, हे प्रभू जशी आपली इच्छा, मी तयार आहे म्हणाले. आणि मग ते घरी गेले. आणि रघुनाथ दास गोस्वामी साधारण होते, गोवर्धन मुजुमदार यांचे पुत्र होते ते. आणि घरामध्ये एकटेच पुत्र होते आणि इतकं श्रीमंत घराणं होतं त्यांचं, आणि भरपूर काही संपत्ती होती. आणि हे लहानपणापासूनच चैतन्य महाप्रभूंच्या पाठीमागं, म्हणजे चैतन्य महाप्रभूंचेच अनन्य भक्त होते असल्यामुळे, तर चैतन्य महाप्रभूंच्या सारख्या विचारामध्ये मग्न असायचे. आणि घरच्यांना वाटायचं की यांनी लग्न केलं पाहिजे, याचा काही संसार झाला पाहिजे. आजकाल पण असंच वाटतं. आजकाल तरुण मुलं इस्कॉनमध्ये आले की लोकांना वाटतं, अरे हा वाया जातोय, आता काय हा लग्न करत नाही, आता गेला. इस्कॉनवाले ब्रेन वॉश करतात वगैरे वगैरे भरपूर काय. तर हे काही ही परंपरा अशीच चालत आलेली. इस्कॉनवाले करतात असं काही नाहीये. चैतन्य महाप्रभूंकडे हे आकर्षित झालेले होते. चैतन्य महाप्रभू तर भगवंत आहेत साक्षात. आणि हे हरे कृष्ण आंदोलन सुद्धा भगवंताचं आंदोलन आहे. आणि त्याच्यामध्ये जर एखादा स्वेच्छेने सहभागी होत असेल पूर्ण वेळसाठी, तर तो त्याचा किंवा भगवंताने त्याला निवडले म्हणून तो सहभागी होतोय. तर गुरु महाराज सांगत होते एकदा की आपण स्वतःच्या इच्छेने नाही, किंवा कुणी सांगितले म्हणून कुणी इस्कॉन जॉईन करू शकत नाही. तर मग त्यांना जेव्हा चैतन्य महाप्रभूंच्या सोबत राहिले, एकदा चैतन्य महाप्रभूंच्या सोबतच गेले ते छोटे असताना. आणि चैतन्य महाप्रभूंना त्यावेळेस म्हणतात ते की महाप्रभू, आता मी तुमच्या सोबतच राहायची इच्छा आहे मला. कधी कधी काही जणांनी इच्छा होते राहण्याची, परत विचार बदलतात, की काही काळ राहतात, परत विचार बदलतात, मग परत घरी येतात, परत विवाह वगैरे करतात, असंही होतं. तर सोपं पण नाही आहे एवढं भक्ती आयुष्यभर एकच गोष्ट कंटिन्यू करणं. आणि हे ब्रह्मचर्य व्रत हे सगळ्यात बृहद व्रत आहे. सगळ्यात मोठं या इथलं व्रत कोणतं असेल तर ते कोणतं आहे? ब्रह्मचर्य व्रत आहे. जसं पितामह भीष्मांनी घेतलेलं होतं. पितामह भीष्मांनी घेतलं, भीष्म प्रतिज्ञा म्हणतात त्यांना. त्यांनी काय व्रत घेतलं की ब्रह्मचारी राहीन आयुष्यभर. तर हे सगळ्यात मोठं व्रत आहे, जसं बाकीचे व्रत असतात त्यामध्ये. आणि मग त्यावेळेस चैतन्य महाप्रभू म्हणतात, तू एक गृहस्थ आहे, किंवा तुझ्या घरची एवढी परिस्थिती आहे, तुझ्यावरती आई वडिलांची जबाबदारी आहे, तर तू माझ्यासोबत नाही राहू शकत, तुला माघारी जावं लागेल. जेव्हा वेळ येईल त्यावेळेस तू परत ये माझ्याकडे. वेळ अजून आलेली नाहीये, चैतन्य महाप्रभू म्हणतात. आणि मग त्यावेळेस ते परत गेलेले असतात, पण मनातून सतत चिंतन भगवंताचंच करत असतात रघुनाथ दास गोस्वामी. आणि मग एक दिवस नित्यानंद प्रभू आल्याचं कळाल्यानंतर ते नित्यानंद प्रभूंकडे येतात. मग नित्यानंद प्रभू सेवा देतात. आणि मग पैसे तर भरपूर होते. मग त्यांनी काय केलं की सगळे तिथं जेवढे सगळे दूध दही सगळं काही विकायला बसलेले होते, चिडा पोहे वगैरे विकायला बसले, सगळ्यांकडून सगळं काही विकत घेतलं. सगळी सामग्री घेतली दुकानदारांकडून. आणि जेवढं शक्य आहे तेवढं भरपूर असा दही चिडा प्रसाद बनवला आणि सगळ्यांना वाटला. आणि इतका सुंदर आणि सुगंधित प्रसाद झालेला होता. सगळे भक्त जेव्हा ते प्रसाद ग्रहण करायला लागले, तर त्या प्रसादाचा जो सुगंध आहे तो एका गावातून वाऱ्याच्या मार्फत दुसऱ्या गावात पोहोचला. आणि तिथल्या लोकांना कळालं असं असं फेस्टिवल चालू आहे, चला सगळेजण पळतच सुटले. चला चला गंगेच्या किनारी, पाणीहाटीकडे चला, पाणीहाटीकडे सगळे पळत आले.
त्या गावातून परत त्याच्या पुढच्या गावामध्ये पोहोचला. तिथले सगळेजण पळत आले. तिथले असे सगळे आसपासचे सगळ्यांना जेवढ्यांना माहिती झालं, लाखो भक्त गंगेच्या किनारी आले. तिथं जागा नाही गंगेच्या किनारी उभा राहायला. गंगेमध्ये काही जण आतमध्ये जाऊन प्रसाद मडके असतात ना, मडक्यांमध्ये तिकडे मातीचे मडके भेटतात. सगळ्यांना त्या मातीच्या मडक्यामध्ये प्रसाद मिळाला. आणि दुकानदारांनी काय केलं, आता रघुनाथ दास गोस्वामी जेव्हा मागायला गेले तेव्हा त्यांच्याकडून पैसे घेतले दुकानदारांनी, विकत दिलं ना. आणि आता प्रसाद खायला सुद्धा ते दुकानदार, त्यांनी दिला माल विकत, पण प्रसाद मात्र फुकट. भगवंत